महेश सुरू करायचं. हा. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम।
जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. आता राऊतजी ओंकार साधना घेतील. नमस्कार. आपण आता ओंकार साधनेचा अभ्यास सुरू करणार आहोत. सुरुवात प्राणाकर्षण क्रियेने करूयात. जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर अर्धा क्रॉस लेग सुखासन, पद्मासन, अर्ध पद्मासन. खुर्चीत बसलेला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 सो
स्टॉप. 5 वेळा ओंकार करणार आहोत. जेवढा आपला श्वास आहे अर्ध्या श्वासामध्ये आणि ओ म्हणायचं आहे, राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. मकार जास्त केलेला कधीही चांगला आध्यात्मिक प्रगतीसाठी. ओंकार हा घंटानादेसारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखनादासारखा गंभीर असावा. एक्सेल, घर्षणयुक्त पूरक. 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 शांत, शांत, शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. तिथं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यमध्ये 2 भुवयाच्या मध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू विज्युअलाइज थंब साइज ब्राइट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. कर्षण तो पूरा. दोन्ही हाताचं दर्शन. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळाली त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करू. चेहरा का हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री नेहमीचा श्लोक रामरक्षातला म्हणून श्री रामाला वंदन करूया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांनाही वंदन करतो. त्यांची प्रकृती बरी नाहीये, जो व्हायरल फिवर वगैरे झालेला आहे आणि लवकर ते बरे होतील. त्यामुळे आज ते उपस्थित नाहीयेत वर्गामध्ये. पण आपण आपलं चिंतन, आपला वर्ग चालू राहावा या दृष्टीने आपण हा प्रयत्न करतो आहोत. कालच त्यांचा सकाळी फोन आला होता आणि त्यांनी आपल्या प्रकृतीबद्दल मला तसं कळवलं. असो, मनाच्या श्लोकाचा विचार चालू आहे. 8वा श्लोक मनाच्या श्लोकातला आपण सगळे एकत्र म्हणूया आणि त्याबद्दल काही विचार करूया. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, मनांतरी सज्जनानी भवावे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, हा जो श्लोक आहे आपण मागच्या 3 सत्रात बोलून आलो. मी त्याचं पुन्हा उद्धरण करतो. महत्वाचं की परमार्थाच्या दृष्टीने या श्लोकाचा आपल्याला कसा अर्थ लावून घ्यायचा आहे की आपलं शरीर, आपलं मन, आपले श्वास, आपली संपत्ती याचा उपयोग परमार्थासाठी करायचा आहे. प्रपंचासाठी आपल्याला पैसा मिळवून झाल्यानंतर राहिलेला पैसा जो आहे हा परमार्थासाठी आपण खर्च करावा. आणि त्या दृष्टीने शरीर जरी गेलं तरी हे कीर्तिरूपी शरीर आपलं शिल्लक राहील आणि त्याचा समाजाला उपयोग होईल. या दृष्टीने आपलं आचरण असलं पाहिजे, असं आपण याचा अर्थ लावून घ्यायचा आहे. एक छोटीशी कथा गोंदवलेकर महाराजांच्या संबंधातली आहे. गोंदवलेकर महाराज मठाच्या एक गृहस्थ होते, बँकेत नोकरीला होते आणि ते रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर त्यांना प्रॉव्हिडंट फंडचा चे पैसे मिळाले, चेक मिळाला. तेव्हा हे NEFT वगैरे बँक ट्रान्सफर वगैरे नव्हतं, तेव्हाची गोष्ट आहे. ते 32 लाख रुपये वगैरे अशी काहीतरी ती रक्कम होती, ती त्यांना मिळाली. ते गोंदवल्याला आले आणि त्यांनी त्या पेटीत ते टाकले. आता साहजिकच ज्यांचा नावाचा चेक होता त्या गृहस्थांचं नाव गोंदवलेकर महाराज संप्रदायात ते पूर्वीपासून होते, नाव माहिती होतं, परिचयातले होते. म्हणून त्यांना बोलावण्यात आलं परत आणि पावती वगैरे करायची, पत्ता वगैरे हे सगळं याच्यासाठी वगैरे म्हणून. आणि त्यांना विचारलं गेलं असं की तुम्ही हे जे केलं पण हे तुम्हाला असं का करावं असं वाटलं, यात तुम्हाला विशेष असं काय वाटलं. तर ते म्हणाले की पहिली गोष्ट म्हणजे विशेष मला असं वाटलं की माझ्या दोन्ही मुलांनी सांगितलं असं की तुम्ही हे जरूर करा आणि त्या व्यतिरिक्त अजून काही पैसे लागले तर ते आम्ही त्याच्यामध्ये देऊया म्हणून. आणि दुसरी गोष्ट विशेष त्याच्यामध्ये अशी होती की ज्या वेळेला मला नोकरी लागली बँकेमध्ये आणि त्यावेळेस मी गोंदवल्यामध्ये होतो म्हणे आणि त्या इथं मठामध्येच होतो आणि तेव्हाच मी असं ठरवलं होतं की प्रपंचाशिवाय उरलेला पैसा जो आहे हा मी माझ्या महाराजांसाठी खर्च करेल किंवा परमार्थासाठी खर्च करेल. आणि म्हणून मी ते पैसे दिलेले. सांगायचं तात्पर्य असा की प्रपंचामध्ये पैसा भरपूर मिळावा, आपलं आयुष्य सुखी असावं, प्रपंचात दरिद्रीपणा कुठेही नसावा. आपल्याबरोबर इतरांचंही आपल्याला करता आलं पाहिजे, त्याग वृत्तीने करता आलं पाहिजे, कुठली अभिलाषा मनामध्ये न ठेवता, कुठलाही अभिमान मनामध्ये न ठेवता हे करता आलं पाहिजे. आणि उर्वरित पैसा जो आहे हा आपण परमार्थासाठी खर्च करावा. यामध्ये पैसा प्रपंचाला लागतो नाही असं नाही, परंतु तो किती मिळवावा, कुठल्या मार्गाने मिळवावा यामध्ये बाकीच्या श्लोकांमध्ये, काही श्लोकांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आलेला आहे. त्याचा आपण विचार नंतर करूया. पण आपलं वित्त सुद्धा त्याच्यासाठी खर्च झालं पाहिजे. जसं आपलं शरीर, मन आणि आपले श्वास सुद्धा परमार्थासाठीच खर्च व्हावे, त्याप्रमाणे वित्त सुद्धा प्रपंचानंतर राहिलेलं जे आहे ते परमार्थासाठी खर्च झालं पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये एका ओवीत म्हणतात, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. प्रपंचामध्ये सोनं जरूर आवश्यक आहे आणि परमार्थात पंचीकरण आवश्यक आहे. किंवा
ज्याचा प्रपंच जर का चांगला नसेल, त्याचा परमार्थ काय चांगला असणार? ज्ञानोबा म्हणतात, जयाच्या ऐहिकी धड नाही तयाचे पुररत्र पुससी काही. त्यामुळे प्रपंच आपला व्यवस्थित झालाच पाहिजे. आणि देह जसा फक्त केवळ प्रपंचासाठी आपला वाहू नये, तर परमार्थासाठी सुद्धा झालं पाहिजे. कारण मनुष्य देहाचं सर्वोत्तम उद्दिष्ट जे आहे ते परमार्थ प्राप्ती, परमार्थ साधन याच्यासाठीच आहे. संभाजी महाराजांचं चरित्र आपण थोडस, महाराज काय उत्तम देह यष्टी होती त्यांची. 35 किलोची तलवार ते उचलू शकत होते. तिवारी महाराजांनी एका पोवाड्यामध्ये त्यांचं असं वर्णन केलेलं आहे की काय अंग कांती वर्णावी, शोभा सांगावी, मदन लाजवी, वाटे जणू हिरा लाल रंगाचा, वाकवूनी पोलादी पहार, कड करुनी त्याचं छानदार गळा, घालुनी हार खेळ मौजेचा. हा त्यांचा खेळ होता. पोलादी पहार वाकवून त्याचं कडं करून त्याचा छानदार गळ्यामध्ये तो हार घालायचा, आणि अशा प्रकारची शक्ती त्या शरीरामध्ये त्यांच्यामध्ये होती. आणि पुणे ते नगर रस्त्यावरती वडू नावाचं जिथं गाव आहे, तिथं त्यांचे हाल अपेष्टा करून औरंगजेबाने कसं मारलं. खरं तर वास्तविक इतिहास सांगतो की औरंगजेब त्यावेळी आग्र्याकडे परत जायला निघालेला होता. आणि त्यावेळेला त्याला ही बातमी समजली, जवळपास त्यांनी नगर ओलांडलेलं होतं. आणि जेव्हा त्याला ही बातमी समजली की संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद केलंय, तो उलटा परत फिरला. वास्तविक त्याचे वडील तिकडे मृत्यूच्या याच्यात होते, म्हणून तो आपल्या भावाने आपली ती गादी घेऊ नये म्हणून ते परत निघालेले असताना सुद्धा हा इतकाच मोठा महाराष्ट्राचा मोठा राजा आपल्या ताब्यात येणार जर का असेल, तर ते सोडून ते आपलं ते पवित्र कार्य सोडून ते परत फिरले. वडूमध्ये त्यांना संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर हजर केलं गेलं, आणि काय हालअपेष्टा केलेल्या आहेत ते आपण ऐकलेल्या आहेत. ऐकवत नाही, बघवत तर नाहीच नाही. की म्हणे असं की त्यांचं शरीर एक दिवस म्हणे असं उकडलेला बटाटा जसा सोलावा तसा म्हणे त्यांनी सोलून काढला औरंगजेबाच्या माणसांनी, औरंगजेबाच्या आज्ञेवर. दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती खळाळतं उकाळतं पाणी, मीठ घातलेलं, ते त्यांच्या अंगावरती काय हाल झाले असतील. पण संभाजी महाराजांनी चू केलं नाही. तिसऱ्या दिवशी नख काढलेली आहेत त्यांची, टोचून चाचणं, अशी नख पूर्ण नख नख कापणं नाही, नख पूर्ण टोचून काढणं. बाकीचं पुढचा जीभ, डोळे वगैरे साधी गोष्ट नाहीये, ऐकवत सुद्धा नाही. पण हे संभाजी महाराजांनी हा देहत्याग जो केला, हा कशाचा करता केला असेल? कशा करता केला असेल? तर आपला धर्म, आपली स्नान संध्या टिकावी, आपलं तीर्थक्षेत्र आपली चांगली राहावी, आपल्या गळ्यातलं जानवं शिल्लक राहावं, आपल्या कपाळावरचं कुंकू राहावं, दोन्ही घातलं तरच, केलं तरच. हे सगळं टिकण्यासाठी संभाजी महाराजांनी देहत्याग केला. हे सारं सगळं सोचलं. पिराजीराव सरनाईक नावाचे एक जे शाहीर होते, त्यांनी याबद्दल हे केलेलं आहे की धर्मासाठी पंचप्राणही पणास लावावे. एका पोवाड्यामधल्या शेवटची चरण आहे ती. धर्मासाठी पंचप्राणही पणास लावावे, संभाजीचे नाव अमर मग नंतर ते घ्यावे. धर्मासाठीच आपण जगलं पाहिजे. आपला धर्म काय, आपलं स्वकर्तव्य काय, हे ओळखून आपण जगलं पाहिजे. त्यासाठी आपले प्राण गेले तरी बेहत्तर. आणि तरच मग संभाजी महाराजांचं नाव घ्यावं, नाहीतर त्याला काही अर्थ नाहीये. शिवाजी महाराजांचं आयुष्य कसं होतं, म्हणजे शेवट जेव्हा मृत्यूनंतर संभाजी समर्थांनाही स्वराज्याची काळजी वाटायला लागली, आणि जेव्हा राज्यामध्ये पडलेली दुही तेव्हा त्यांनी बघितली, तेव्हा त्यांनी संभाजी महाराजांना पत्र लिहिलेलं आहे. आणि त्यात शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे की शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे. अशा प्रकारचं त्यांनी आपलं जीवन हे अगदी क्षुल्लक आहे असं समजावं, क्षणभंगूर आहे असं समजावं, आणि आपल्या प्रत्येक श्वासाचा उपयोग, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग हा चांगल्या सत्कार्यासाठी खर्च करावा. ज्ञानेश्वर माऊली 22व्या वर्षी समाधी घेतली, वर्णन आहे नामदेव गाथेमध्ये. आणि आपण जेव्हा इथे संत वाङ्मय सोहळा जेव्हा केला होता, तेव्हा विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांनी त्याचं सुंदर वर्णन आपल्याला सांगितलं होतं की कशा प्रकारे ज्ञानदेव माऊली समाधी जेव्हा घ्यायला गेले, ते सगळ्या प्रसंगाचं वर्णन आहे. एका बाजूला पांडुरंग आहे, दुसऱ्या बाजूला गुरु निवृत्तीनाथ आहे, आणि त्यांना त्या विवराकडे ते घेऊन चालले. समाधी स्थानी लोक रडले, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पांडुरंग सुद्धा रडला म्हणे की आपला हा शिष्य अशा प्रकारे आता आपल्या आज्ञेनुसार खरंच देह टाकतोय वगैरे म्हणून. आणि आजही आपण आळंदीला गेलो तर आपण बघतो वारकरी त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला मिठी मारून माऊली माऊली म्हणून रडतात. अशा प्रकारे आपली कीर्ती मागे ठेवावी, हे यासाठी हा सगळा खटाटोप आहे. लोकमान्यांचं आयुष्य काय,
लोकमान्यांना ही पदवी कुठल्या एका समारंभामध्ये अशी कुठे दिलेली नव्हती. लोकमान्य लोकांना मान्य कुठल्या 1/3 2/3 बहुमताने तो लोकसभेत तो ठराव पास केलेला नव्हता. तर सर्व लोकांनी त्यांना अत्यंत प्रेमाने ही पदवी दिली होती. अगदी एक परवाची एक घटना सांगतो. 2 किंवा 3च पण अत्यंत हुशार असलेले न्यूरोसर्जन सोलापूरचे आहेत, डॉक्टर वळसंगकर म्हणून. आणि परवा त्यांनी आत्महत्या केली. अत्यंत हुशार आहे, शेकडो हजारो शस्त्रक्रिया यशस्वी केले. आणि सोलापूरला जरी असले, सोलापूर हे तसं बी टायर मधलं सिटी येतं, पुण्या मुंबई सारखं इतकं मोठं नाही किंवा इतकं प्रगत नाही किंवा इतकं धनाढ्य पण नाही. परंतु त्या ठिकाणी सुद्धा एक अत्यंत नाव कमावलेला डॉक्टर, अत्यंत हुशार डॉक्टर, त्यांनी परवा आत्महत्या करून घेतली. हो, काय कारण असेल माहिती नाही. काय अहंकार असेल का? माणूस हे कृत्य कशासाठी करतो? तर अहंकारामुळे करतो. काहीतरी मनासारखं झालेलं नसतं, काहीतरी इच्छा राहिलेली असते आणि ती पूर्ण होणार नाही याची पूर्ण कल्पना आलेली असते. कोणी ऐकत नाही, अनेक अनेक प्रकारचे असते, कुठली स्पर्धा असेल त्याच्यामध्ये असेल. पण असं आयुष्याचा शेवट करून येणं याने कीर्ती राहते का आपली? किंवा एक नितीन चंद्रकांत देसाई नावाचे एक फार छान मोठे नेपथ्यकार होते, अत्यंत छान निर्मिती त्यांच्याकडनं झाल्या. अगदी मी 1-2दा त्यांना भेटलो सुद्धा आहे काही कामानिमित्ताने, म्हणजे अपघाताने मी भेटलोय त्यांना, काम दुसऱ्यांचं त्यांच्याबरोबर होतं. आपले महाराष्ट्र भूषण आणि पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर त्यांना भेटलो होतो त्यांच्या कर्जतच्या स्टुडिओमध्ये. आणि आता 2-3 वर्षापूर्वी आपण ऐकलं की त्यांनी सुद्धा आपलं जीवन असंच संपवलं. काहीतरी पैशाच्या उलाढालीमध्ये काही त्यांना खोट आली, कर्ज झालं असेल आणि त्याच्यात त्यांनी आपलं जीवन संपवलं. का बरं माणसाला इतकी ईर्ष्या असावी? का बरं माणसाला इतकी महत्वाकांक्षा याबद्दल असावी? अत्यंत चांगले कलाकार, अत्यंत चांगले सर्जन का बरं असे करतात? तर त्याचं कारण हे असतं की आपल्या कुठल्या तरी इच्छा असतात, त्या महत्वाकांक्षा असतात, त्या इतक्या जबर असतात आणि त्या जर का पूर्ण झाल्या नाही तर मनुष्याला त्रास देतात. मला आठवतंय 25-30 वर्षापूर्वी माणसं आत्महत्या करायची, ती केवळ फार असं प्रेमभंग झाला म्हणून किंवा काहीतरी व्यवसायात नुकसान झालं तर. आता कुठलंही कारण आपल्याला साधं असं दिसतं की यांनी काही बिघडलं नसतं हे नसतं केलं तर. मुलं आत्महत्या करतात परीक्षेत मनासारखे मार्क मिळणार नाही याची खात्री झाल्यानंतर, किंवा रिझल्ट चांगला मिळाला नाही याची खात्री झाल्यानंतर, किंवा वडिलांनी मोबाईल दिला नाही किंवा आईने मोबाईल हिसकावून घेतला, त्या गॅजेट्स वगैरे, ही कारण ही आत्महत्येची आहेत का? हे वेळीच जर का मनावरती संस्कार जर का झाले नाही तर मग अशा प्रकारचं कृत्य त्या कोणाच्याही हातनं होणार नाही याची खात्री वाटते. जकार्ताला मंदाताईंनी वर्ग घेतला होता, म्हणजे शास्त्री होते की कर्मयोग विशेषते. त्यामध्ये मला आठवतंय की त्यांनी 3 प्रकारच्या ईशाणा मंदाताईंनी सांगितल्या होत्या की या 3 प्रकारच्या ईशाणा या माणसाला स्वस्थ बसू देत नाही. आणि त्या कधी कधी क्रमाक्रमाने येतात, कधी कधी त्यातल्या काही 2 एकदम येतात, आणि कधी कधी एक 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 पूर्ण झाल्यानंतर दुसरी येते. तर त्या 3 ईशाणा कुठल्या आहेत आपल्याला माहिती असेल. एक वित्तेषणा आहे, दुसरी दारेषणा आहे आणि तिसरी लोकेषणा आहे. यांची जर का तृप्ती माणसाची झाली नाही तर तो काहीतरी असा पराकोटीचा निर्णय घेऊन सगळ्यांचं नुकसान तो करू शकतो. वित्तेषणा म्हणजे आपल्याकडे भरपूर पैसा हवा असं वाटणं, एक ठराविक काळापर्यंत ते इप्सित साध्य झालं नाही तर माणूस कदाचित गैरमार्गाला लागतो आणि तो पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचं जर का ते उद्दिष्ट सफल झालं नाही तर मग तो प्रसंगी देहत्यागाला तयार होतो. आणि हा देहत्याग हा चांगल्या मार्गाने केलेला नसतो. एकदा भरपूर पैसा मिळाला तर दारेषणा असते. दारा या शब्दाचा अर्थ स्त्री असा आहे की उत्तम स्त्री मिळावी, आपल्यावरती प्रेम करणारी असावी, सुंदर असावी, अशा प्रकारची ईशाणा. ती एक ईशाणा असते माणसाच्या मनात. आता दारेषणामधलं स्त्री हे एक उपलक्षण आहे, परंतु अत्यंत मुख्य त्याचं लक्षण असंही समजून घेता येईल आपल्याला की उत्तम प्रकारचं सुग्रास अन्न मिळणं, गाद्यागिर्द्यांवरती लोळणं, सुगंधी द्रव्य बाळगणं, अशा प्रकारच्या ईशाणा आहेत, या सुद्धा दारेषणामध्ये मोडल्या जातात. आणि तिसरी असते ती लोकेषणा. या पहिल्या 2 पूर्ण झाल्यानंतर तिसरी असते लोकेषणा, की आता मला लोकांनी छान म्हणावं, माझा सत्कार करावा, मला सन्मान मिळावा. अशा प्रकारची जी ईशाणा असते तिला लोकेषणा म्हणतात. या 3 ईशाणांनी मनुष्य ग्रासलेला असतो. त्याचं कारण वेळीच मनावरती, मनाच्या श्लोकांचे आपला जन्म कशासाठी झाला आहे हे न कळण्याचे जर का संस्कार झाले असतील तर मग या ईशाणांना माणूस बळी पडतो. यामध्ये समर्थ सांगतात की मृत्यूनंतरही आपली कीर्ती शिल्लक राहील
असं आपल्याला ते वागायला सांगतात. आता इथे फुकटचा मोठेपणा अपेक्षित नाहीये किंवा खूप लोक आपल्याला मानतात हा अहंकारही आपल्याला वाढवायचा नाहीये. लोकांनी चांगलं म्हणावं यासाठी आपली झिजण्याची प्रवृत्ती आहे, हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. तने मने झिजावे तेणे भले म्हणून घ्यावे, उगाच कल्पित असेणावे लागेल पुढे. शरीराने आणि मनाने झिजावं, त्यानेच स्वतःला योग्य म्हणून घ्यावं. नाहीतर उगाच त्या कल्पना करून आपण क्षीण करून घेतो आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. इथे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की समर्थ मृत्यूनंतरची कीर्ती म्हणतात. हयातीतील कीर्ती ही आपणच स्वतःची केलेली जाहिरात असते. मंत्री असतील, क्रिकेटर, साहित्यिक, कवी, नट नट्या, हे सारे जण स्वतःचं प्रस्थ माजवण्यात हुशार असतातच, त्यात काही वाद नाही. पण दुर्दैवाने सध्याची प्रसिद्धीची माध्यम मीडिया ज्याला आपण म्हणतो, ती इतकी हीन दर्जाची झालेली आहेत की ही मंडळी त्यांना पैशाने विकत घेतात आणि आपली जाहिरात करून घेतात. आणि हे लोण दुर्दैवाने हे अध्यात्मातही आता पसरू लागलं आहे. अगदी सिने कलावंतांसारख्या आपल्या मोठमोठ्या जाहिराती आणि होर्डिंग अशा लावलेल्या अशा छायाचित्र प्रसिद्ध करतात. काही जण चॅनल सुद्धा विकत घेतात आणि त्यांनी परमार्थाचं नुकसानच होतं. आणि साधकांनी नेहमी ही प्रसिद्धीपासून दूर राहावं असं सांगतात. काकांनी पण एका प्रवचनात सांगितलेलं आहे की साधकांनी एकांत सेवावा आणि महंतांनी लोकांत करावा. महंतांनी एकटं राहू नये, त्यांनी लोकांचं कल्याण करावं, कारण त्याला ती सिद्धी प्राप्त झालेली असते. आणि साधकाने आपला परमार्थ मार्ग जर अजून बळकट करायचा असेल तर एकांत सेवावा. शक्य असेल तिथे परोपकार समाजकार्य जरूर करावं, पण एरवी आपण एकांतात असावं आणि आपली साधना करावी. नाहीतर त्या साधकाचं अधपतन होण्याची खूप शक्यता असते. सत्ता हातात असलेली राजकारणी मंडळी स्वतःच्या हयातीत स्वतःच्या हस्ते आपल्याच पुतळ्याचं अनावरण करतात, हे सुद्धा आपण बघितलं. काळाच्या ओघात नंतर हे सारं राहत नाही, काही सगळं नष्ट होतं. आणि या बाबतीत म्हणे चीनमध्ये एक खूप चांगली पद्धत आहे की माणसाच्या मृत्यूनंतरच त्याचा सत्कार केला जातो आणि त्याचे कुटुंब तो मरणोत्तर पुरस्कार स्वीकारतात. संतांच्या बाबतीत तर असं आढळतात की हयातीत असेपर्यंत त्यांना लोकांनी त्रासच दिलाय. आपण मागे बघितलं होतं रामकृष्णांना किती त्रास झाला असेल, आजही होतोच ना, की त्यांच्याबद्दलचे व्हॉट्सअप मेसेज किंवा रामाने सीतेला वनवासात पाठवलं हे योग्य होतं का वगैरे अमुक तमुक असं अशा प्रकारचं. किंवा कृष्ण बोललो आपण, मी त्याचा पुन्हा पुनरुच्चार करत नाही. भगवान रामकृष्ण परमहंस असतील, त्यांना तर वेडा पुजारी ठरवलं होतं दक्षिण काशीचा. काहींनी मीराबाईला वेड ठरवलेलं आहे. तुकाराम महाराजांना हयात असताना देहू गावामध्ये सुद्धा त्यांची काय प्रतिष्ठा लोकांनी ठेवली होती. पण उलट संतांनी देह ठेवल्यानंतर समाजामध्ये त्यांची कीर्ती वर्धिष्णू केलेली आहे. आणि आज 700 वर्ष होऊन गेले तरी ज्ञानदेवांची ते महत्व दिवसेंदिवस हे वाढतच आहे. 400 वर्षानंतर समर्थ आणि तुकोबाराय यांचं महत्व काय कमी झालेलं आहे का? जन्मोत्सव सुद्धा त्यांचे थाटात संपन्न होतात, त्यांच्या पुण्यतिथी उत्सव होतात. आणि आपल्याला आपल्याच मुलांना कधी कधी वाढदिवसाची आठवण करून द्यावी लागते. अर्थात आता परिस्थिती नाही, मोबाईलवरती जर का ते काय रिमाइंडर वगैरे टाकला तर सगळ्यांचे वाढदिवस तिथं क्लिक होतात. ते मोबाईलमुळे मनामध्ये आहे का ते नाहीये. तो अलार्म वाजला सकाळी 7 वाजता की अमक्या अमक्याच्या वाढदिवसाची तारीख ती सेट केली असेल तर त्या दिवशी तो हे होतो आणि आपण मग त्याला विश करतो. पण असो, तेही काही वाईट नाहीये, परंतु सांगण्याचं तात्पर्य असं की ते यांत्रिक सगळं झालेलं आहे. नटनट्या, क्रिकेटर या सर्वांचा एक जमाना असतो, एक एक प्रकार त्यांचा हे असतो, काळ असतो. आणि 15-20 वर्षानंतर ते काळाच्या पडद्याआड जेव्हा निघून जातात, क्रिकेटमध्ये नवे रेकॉर्ड जेव्हा एस्टॅब्लिश होतात तेव्हा जुने रेकॉर्ड हे पुसले जातात, त्याचं महत्वच कमी होतं आणि नवीन नट आला की जुन्या नटाचं विस्मरण होतं. संतांचं तसं नाहीये. म्हणजे रामायण महाभारतापासून तर अरविंद विवेकानंदांपर्यंत सर्वांची कीर्ती ही दिवसेंदिवस वाढते, कारण हे सारे जण समाजासारखे चंदनासारखे झिजलेले असतात. ही झिजण्याची सुरुवात आधी स्वतःच्या कुटुंबापासून व्हायला हवी. आणि आपल्या कुटुंबातल्या नातेवाईकांसाठी, आपल्या बायका मुलांचं तर आपण करतोच, पण नातेवाईकांसाठी, जिथे आपण राहतो त्या परिसरातल्या लोकांसाठी आणि जिथे नोकरी करतो त्या लोकांसाठी आपण झिजलं पाहिजे. आणि चंदन झिजताना ज्याप्रमाणे सुगंध देतं त्याप्रमाणे आपल्या झिजण्यात कुरकूर किंवा तक्रार नसावी, तर त्या समाधानाचा सुगंध असावा. जो आपल्या जवळच्या माणसांसाठी झिजत नाही तो देशासाठी आणि देवासाठी कसा काय झिजेल? पत्नी मुलं हा तर आपल्या स्वार्थाचा विषय आहे, पण त्यांच्यासाठी जो त्याग करत नाही तो देवासाठी काय त्याग करणार? आणि चंदनासारखे झिजणे म्हणजे मनात उपकाराची भावना न ठेवणे. आई वडील मुलांसाठी जे करतात ते त्यांनी कधीही बोलून दाखवू नये.
आणि अशा प्रकारे कुटुंब आणि अवतीभोवतीचा समाज यांच्यासाठी झिजणारा मी जो आहे तो त्याला व्यापकता आली पाहिजे. संतांनी त्यांच्या घराच्या भिंती विस्तीर्ण आणि रुंद केल्या. हे विश्वचे माझे घर ही ज्ञानदेवांची धारणा होती, तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ही तुकाराम महाराजांची धारणा होती. त्यांना लाभलेली दिव्यदृष्टी आपल्याला सुद्धा लाभायला पाहिजे. आणि अशी उदात्त परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात मुंबई कोणाची आहे यावर सुद्धा अजूनही वाद होतात. आणि आमची भाषा मराठी का हिंदी याच्याबद्दल सुद्धा आता वाद सुरू झालेत. अशी उदात्त परंपरा लाभलेल्या या आपल्या संस्कृतीचा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि माणसाचं मन मोठं व्हायला हवं, त्यालाच झिजणं म्हटलंय. आणि चंदनासारखं झिजणं म्हणजे स्वतःचे अस्तित्व विराटात विसर्जित करणं आहे. चंदन जेव्हा सुवास देतं तेव्हा तो विचारत नाही हा माणूस सज्जन आहे का विचार करत नाही हा माणूस सज्जन आहे की दुर्जन आहे, हा कृपण आहे का कसा आहे, उदार आहे दानशूर आहे, त्याचा तो विचार करत नाही. तो सगळ्यांना त्याप्रमाणे आपलं झिजणं असावं. आणि एक हिंदी कवी जे म्हणतो की मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, की दाना खाक में मिलकर गुलो गुलजार होता है. आंब्याची जी कोय असते ना ती स्वतःला जेव्हा गाडून घेते तेव्हा त्याच्यातनं एक मोठा आंब्याचं झाड तयार होतं, विशाल वृक्ष तयार होतो आणि आपण त्याचे आंबे खातो. एक लक्षात घ्या, जेव्हा आंब्याचं झाड जेव्हा लावलं जातं ना त्या पिढीला ते आंबे खायला मिळण्याची शक्यता खूप कमी असते. कारण असं आपल्याकडे असं म्हणतात की आजोबांनी लावलेल्या आंब्याचं झाड त्याचे आंबे नातवाला मिळतात. त्याला ते झाड वाढायला, त्याला पुढे मोहर यायला, मोठं व्हायला आणि त्याचा मोठा वृक्ष होण्यासाठी, आणि तेव्हा त्याला जेव्हा फळं येतात त्याला भरपूर काळ जातो. तेलवात जशी स्वतः जळते आणि सर्वांना प्रकाश देते, सीमेवर लष्कराचे आपले जवान सियाचीन सारख्या ठिकाणी इतक्या उंचावरती -24-30 डिग्रीवरती जेव्हा काम करतात तेव्हा आपण इथे सुखाने दिवाळी साजरी करत असतो, आपले सण उत्सव साजरे करत असतो. एका पत्रामध्ये स्वामी विवेकानंदांनी असं लिहिलंय की माझ्या आयुष्यात मी एकही कर्म स्वतःसाठी केलेलं नाही. स्वतः स्वामी विवेकानंद सांगतात, म्हणजे ते 100% खरं असेल हे आपण मानलंच पाहिजे. पांडुरंग शास्त्री आठवले असतील, त्यांनी सुद्धा समाजासाठी काम केलं. रेवदंड्याचे म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी असतील, सगळा कोकण पट्टा कोळी आगरी लोकांनी व्यापलेला, पण त्यांनी छोट्या वाड्याच्या वाड्या निर्व्यसनी केल्या, गावाच्या गावं निर्व्यसनी केली. आणि त्या काळात जेव्हा तिथे रस्ते नव्हते आणि नानासाहेब म्हणे संध्याकाळच्या वेळेस कंदील घेऊन निघायचे, कारण रात्री परत यायला सुद्धा रस्त्यावरती रस्ते नाही तर दिवे कुठले असणार आहेत तिथे. आणि छोट्या वाड्या तुडवत त्यांनी दासबोधाच्या मार्गे समाजाचं असं इतकं छान प्रबोधन केलं, गावं त्यांनी निर्व्यसनी केली. आजही आपण बघा की तो जो कोकण पट्टा आहे ते मोठे टिळे लावलेले जर का लाल रंगाचे दिसले तर त्या संप्रदायातले, नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या समर्थ संप्रदायातले हे आपण नक्की समजावं. असं इतकं साक्षरता त्यांनी केली, दासबोध सांगून केली, या समाजाला जागं केलं. त्यांचं नाव आजही घेतलं जातं. मी आणि माझं या संकुचित पिंजऱ्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे आणि सर्वांच्या सुखसमाधानाचा विचार केला पाहिजे. सत्कर्माचा आनंद आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. एक भगिनी होत्या, त्या तीर्थयात्रा करत होत्या आणि एका गावात एका शाळेजवळ त्या जेव्हा आल्या तेव्हा नुकतीच ती शाळा सुटलेली होती. आणि त्यांनी ती शाळा नगरपालिकेची असल्यामुळे साधारण मुलं ती गरीबाची होती. त्यांनी आंब्याच्या सर्व पाट्या विकत घेतल्या आणि सगळे आंबे मुलांना वाटून टाकले. त्यावेळी त्यांचा जो चेहरा होता तो आनंदाने ओसंडत होता. मनुष्य जेवढा स्वतःचा विचार करतो तेवढा तो दुःखी होतो, आणि जेव्हा तो इतरांचा विचार करतो तेव्हा तो सुरुवातीला दुःखीच असतो. त्याच्या कदाचित काही गोष्टी क्षमतेच्या बाहेर असतात, पण जेव्हा त्याच्याकडनं लोकांच्या कल्याणाचं कार्य जेव्हा होतं ना तर त्याच्या इतकं सुख समाधान हे कोणाला मिळत नाही. आणि अशा समर्पित जीवनात चिंता किंवा अस्वस्थता किंवा ताणतणाव हे असण्याचं काही कारण शिल्लक राहत नाही. 7वा श्लोक आपण आधी बघितला होता, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. आणि त्यातलं शेवटचं चरण जे होतं की मना सर्व सज्जनासी रे निभवावे, तिथं त्यांनी सज्जन हा शब्द वापरला होता. या श्लोकातल्या चौथ्या चरणामध्ये समर्थ मना सर्व लोकांशी म्हणतायत, मग त्याच्यात सगळेच आले, सज्जन दुर्जन हे दोन्ही आले. या सर्व लोकांना मन शांत करावं आणि त्यांना मदत कारण दुर्जनांना निवणं हे ठाऊकच नसतं. दुर्योधन कशाने शांत झाला असता? आणि गेली 50 वर्ष आम्ही पाकिस्तानला, 50 नाही आता 75 वर्ष पाकिस्तानला शांत करण्याचे आपण प्रयत्न करतो.
पण दुर्जनांना शांत करण्याच्या नादात दुर्जनतेला खतपाणी घातले जाऊ नये याची मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि एखादा माणूस साधू होतो पण त्याचे साधुत्व हे 10-20 दुष्टांना पोषत असतं, तसं होता कामा नये. गांधीजी महात्मा झाले आणि हजारो हिंदूंना आपले प्राण गमवावे लागले. त्यांचं महात्मा होणं आपल्या देशाला फार महागात पडलं. आणि काही नातेवाईक मनात एवढी खुन्नस धरून असतात की ते कसंही वागले तरी ते निवणारच नाहीत. 60 कोटी रुपये आपल्याला त्या काळात पाकिस्तानला द्यावे लागले होते कारण नसताना. त्यांच्या काकाचे होते का, तुम्ही वेगळे झाला होतात, आम्हाला वेगळं करायचं नव्हतं, पण त्या वाटण्या झाल्या आणि ते पैसे द्यावे लागले. असो, शेवटी गांधीजींचा त्यात बळी गेला. त्या विषयाला आपण जास्त स्पर्श करायचा नाहीये. उदाहरण सांगायचं एवढंच की कुठलंही ते साधुत्व जे असेल ते आपल्या पायावरती कुऱ्हाड मारणारं नसावं, हे मात्र इथं आवर्जून नाही. आणि समर्थांसारखा संत नेहमी याचाच पुरस्कार करतो. समर्थ काय, तुकाराम महाराज सुद्धा करतात. आपण तिकडे अजून स्पर्श केलेला नाहीये की समर्थांचे पाईकांसाठी अभंग आहे. पाईकांचे अभंग नावाचं एक वेगळं प्रकरण आहे. पाईक म्हणजे सैनिक. सैनिकांनी कसं वागावं, त्यांचं शौर्य कशात दडलेलं आहे. जिथे नाठाळांचे माथी हणू काठी असं तुकाराम महाराज सांगतात. तो सैनिकांसाठी नाठाळ असेल तर जरूर त्याचा हे केलाच पाहिजे, परिहार तुम्हाला केलाच पाहिजे. एकनाथ महाराजांची ओवी आहे, विंचू देवाऱ्यासी आला त्याला देवपूजा ना आवडे, तेथे पैजाराचे काम अधमासी अधम. देवपूजा करत असताना तो विंचू जर का तिथे आला, त्या पिंडीवरती आला, तर आपण आपलं ध्यानमग्न असणं ही सिद्धी प्राप्त झाल्यानंतरची गोष्ट आहे. परंतु तुम्ही जेव्हा साधक अवस्थेमध्ये असतात तेव्हा तुम्हाला स्वतःचंही रक्षण केलं पाहिजे त्यातनं. म्हणून तिथं पिंड आहे म्हणून तो विंचू मारू नये असं नाहीये. सिद्धांची गोष्ट वेगळी की समर्थांनी सुद्धा साप गळ्यात घालून घेतला होता. स्वामी समर्थ होते असं धैर्य करणारे, ते सिद्ध पुरुष होते. पण साधकाच्या बाबतीत तसं नाही. जोपर्यंत तो परमार्थाच्या उच्च स्थानावरती पोहोचलेला आहे, हा त्याचा खरा समज होत नाही, तोपर्यंत त्यांनी असं करू नये असं एक विधान मी करतो इथे. पण सज्जनांना निवणं हे ठाऊक असतं, त्यांना सदाचाराचं मूल्य कळलेलं असतं. भरताच्या त्यागाचे मूल्य हे श्रीराम जाणून होते. कैकई आणि मंथरा यांना ते कळणार नाही. आणि सज्जना निववावे याचा अर्थ साधू संतांचे अंतःकरण हे कधी दुखवायचं नसतं. त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि त्यांच्या मनातनं आपण कधी उतरू नये. आता याच श्लोकाबद्दल स्वामी वरदानंद भारती यांनी सुद्धा त्याच्यामध्ये 3 ईषणा ज्या सुरुवातीला आपण बोलून आलो त्याचा त्यांनी इथं उहापोहा केलेला आहे की या वृत्ती माणसाला ज्या आहेत ना, नैसर्गिकपणे सहजच मिळाल्या असतात. त्याचा उपयोग माणसाच्या प्रगतीसाठी खरं तर व्हायचा असतो. आणि व्यवहारामध्ये प्रत्येक माणसाच्या ठिकाणी धनेषणा, दारेषणा आणि लोकेषणा या 3 वासना सहजपणे असतात. धनेषणा म्हणजे उपभोगाच्या वस्तू प्राप्त करून देणारी साधनं, ज्याच्या विनिमयातून मिळतात. ती सत्ता संपत्ती मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची वासना. दारेषणा याच्याबद्दल आपण थोडं सविस्तर बोललो. पुन्हा ते काय म्हणतात, स्त्री विषयक अभिलाषा एवढाच याचा अर्थ नाही, तर तो अर्थ त्यामध्ये समाविष्ट आहेच, पण इंद्रियांच्या भोग लालसा सुद्धा त्यात समाविष्ट आहे. म्हणजे खमंग पदार्थ खावेत, पक्वान्न खावीत, नाटक, चित्रपट, नृत्य, संगीत ऐकावं, मऊ गाद्यांवरती लोळावं, नाना प्रकारची सुगंधी द्रव्य त्याचा आस्वाद घ्यावा. आणि या सर्व ज्या लालसा आहेत या दारेषणाचं अंग आहे. लोकांना कौतुक करावं, चांगलं म्हणावं, स्तुती करावी, प्रशंसा करावी, हे लोकेशनाचं आहे. हे आपण बघून आलेलो आहोत, त्याचा आता पुन्हा पुनरुक्ती नको. परंतु दुष्ट, स्वार्थी आणि दुर्वर्तीने माणसाला आत्मसमर्थन करावं असे वाटते. लोकांकडून चांगलं म्हणून घेण्यासाठी दंभाने चांगुलपणा मिरवावा असं वाटतो. या 3 येषणा एकापेक्षा एक वरच्या दर्जाच्या सूक्ष्म आणि उत्कट आहेत. आणि यातल्या प्रत्येकीच्या प्राप्तीसाठी इतर दोघींचा काही प्रमाणात तरी त्याग करावा लागतो, असे त्यांचे संबंध आहेत एकमेकांशी. या सर्व येषणा मनुष्याला दुःखात लोटणाऱ्या आणि समाज स्वास्थ्याला चूड लावणाऱ्या, चूड म्हणजे अग्नी लावणाऱ्या आहेत. धनेषणा आणि दारेषणा या तर वैयक्तिक आणि सामाजिक अधपतनाचे प्रबल कारण होऊ शकतात. त्यातून मुक्त होण्यासाठी लोकेशणाचे प्रलोभन उपयोगी पडणारे आहे. आणि मनुष्य बुद्धीच्या दृष्टीने जो अधिक विकसित, प्रगत व उन्नत, तो त्याच्या अंतःकरणावर धनेषणेपेक्षा दारेषणेचा आणि दारेषणेपेक्षा लोकेशणेचा प्रभाव अधिकाधिक असतो. आणि त्यामुळे दारेषणेमुळे धनेषणा आणि लोकेशणेमुळे दारेषणा क्षीण बळ होते. म्हणजे एक ईषणा वाढली की दुसरी क्षीण होते. पुन्हा एकदा थोडासा विचार करतो मी की एकदा पैसा आल्यानंतर उत्तम स्त्री असावी. उदाहरणं दिली, उपलक्षणं जी त्यांनी दिलेली आहेत की सुगंधी द्रव्य, खमंग पदार्थ, नृत्य, संगीत, नाटक वगैरे हे असावं. आणि या दोन्हींचे हे पूर्ण जेव्हा लोकेशणा येते तेव्हा या दोन्ही त्यातल्या कमी होत्यात असं
त्यांचं सांगणं आहे. आणि संपत्तीच्या बळावर आपल्याला वाटेल तेव्हा वाटेल त्या वस्तू वाटेल त्या ठिकाणी वाटेल त्या प्रमाणात मिळू शकतील, आणि या विश्वासाने मनुष्य संपत्तीचा लोभ बाळगतो. पैसा भरपूर आहे, औषधं विकत घ्यायला पैसे आहेत, पण इंद्रिय जर का क्षीण झाली असतील तर आपण तो देह वाचवू शकतो काय? त्याचं साधं उदाहरण. आणि पुढे या गोष्टीचं व्यसन बनतं, आणि मग उपभोगांचा बळी घेऊन विषय सुखांकडे पाठ फिरवून काही माणसे केवळ संपत्ती गोळा करण्याच्या मागे लागतात. त्यांना आपण कृपण आणि कंजूष म्हणतो. जे स्वतःही उपभोगत नाही आणि त्यांच्याकडून इतरांना सुखसाधनांचा पुरवठा होणे अशक्यच असते. कृपणाच्या या वृत्तीचा उपहास करणारा एक संस्कृत श्लोक त्यांनी इथे दिलेला आहे, आणि त्या श्लोकाचा अर्थ आपण सरळ बघूया. की एका कृपण नवऱ्याला म्हणजे त्याच्या बायकोने विचारलं की तुमचं तोंड का उतरलंय, आणि तुमच्या जवळचा पैसा आहे हा सगळा गळून पडला का चुकून तुम्ही कोणाला सगळा दिलात? तर तो नवरा म्हणतो की असं काही झालेलं नाही, तो दिलाही नाही गळून पडला नाही, पण आणि माझ्याकडून या दोन्ही गोष्टी होतीलच कशा? पण येता येता एक वेडा मनुष्य मी बघितला, आणि भिकाऱ्यांनी त्याला एक पैसा मागितला, आणि त्याने खिशात हात घालून त्याने तो त्याला चटकन काढून दिला. म्हणजे केवळ त्याला एक पैसा तो भिकाऱ्याला द्यावा लागला म्हणून त्याचा चेहरा उतरलेला होता. तर पैशासारख्या महत्वाच्या वस्तूंचे महत्व मूर्ख लोकांना कळत नाही, त्याचं वाईट वाटतं. आणि अशी उधळपट्टी ही चांगली का, असं तो नवरा बायकोला म्हणतो. असो, कृपण प्रवृत्ती ही सर्वात घातक प्रवृत्ती आहे, आणि तिने प्रगतीची सर्व आशा संपते. म्हणून कुठेही कृपणाची निंदा सर्वात ही अधिक आढळते. माणूस कंजूष असेल तर माणसं म्हणतात नको, त्याच्याकडनं नका अपेक्षा ठेवू, तो कंजूष आहे. त्यापेक्षा विलासी आणि चैनी माणसे ही अधिक लोकप्रिय असतात. खरी लोकप्रियता संपादन करण्यासाठी माणसाला विलासात, उपभोगात आणि चैनीत थोडी तरी काटकसर करावी लागते. म्हणजे समर्थांची उभे कीर्ती पाहो जाता सुख नाही आणि सुख पाहो जाता कीर्ती नाही. माणसाने सुखात राहण्याचा जर का विचार केला, शरीराला कष्ट द्यायची, कोणासाठी झिजायचं नाही असं म्हटलं, तर त्याला ती कीर्ती प्राप्त होत नाही. आणि जो या सुखांचा त्याग करतो, राज्य साधनेसाठी लगबग करून सर्व सुखांचा त्याग, असं समर्थांचं पत्र आहे संभाजी महाराजांना. हे शिवाजी महाराजांनी वर्णन करताना की सर्व सुखांचा त्याग करून फक्त राज्य साधनेसाठी हिंदू स्वराज्य प्रस्थापित व्हावं म्हणून त्यांनी कष्ट घेतले. तर दुसऱ्यासाठी ही झीज सोसावी लागते. आणि त्यामुळे समर्थ लोकेशनाचं प्रलोभन हे मनुष्याच्या पुढे ठेवून व्यक्तीचा अधपात करणाऱ्या आणि समाजाचे अस्वास्थ्य, संघर्ष निर्माण करणाऱ्या धनेशणेतून आणि दारेशणेतून त्याला बाहेर काढतात. आणि ही लोकेशना म्हणजे कीर्तीची अभिलाषा परमार्थालाही विघातक होणार नाही अशा पातळीवर सहजपणे चढावी, यासाठी देहपतनानंतरही टिकून राहील अशी कीर्ती संपादली जाईल, या दृष्टीने स्वतःचे वर्तन ठेवावे असं सांगत आहेत. नाहीतर असं होतं कित्येक वेळा, देवस्थानाला देणगी दिल्यानंतर माझं तिचं नाव लागावं ही एक अशी इशाणा असते, ते लोकांनी वाचावं, अरे अच्छा यांनी इथं देणगी दिली का, हे नकळत झालं तर गोष्ट वेगळी. पण जर का मनात देणाऱ्याची जर काही इच्छा असेल तर त्याला त्याचं तेव्हाच फळ मिळालेलं असतं, आणि मग त्याचा त्या पुण्यामध्ये काही तो साठा राहत नाही, आणि ती जी कीर्ती असते ही खरी कीर्ती नसते. तर सत्ता आणि संपत्ती ज्याच्याजवळ आहे अशा व्यक्ती स्वतःच्या नावाच्या संस्था काढतात, स्वतःचे पुतळे उभारतात आणि इमारतीवर आपल्या नावांच्या पाट्या लावतात. अशा सारख्या गोष्टी करून आपली कीर्ती टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि शील, चारित्र्य, सद्गुण ह्या ज्या आपल्याला भूषवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा पत्ता नसला तरी पैशाच्या बळावर अशी कीर्ती त्यांना काही काळ विकत घेता येते, हे खरं. पण हे फार काळ टिकत नाही, आणि ही कीर्ती नाही खरं म्हणजे. समर्थांना ती अभिप्रेत नाही, ती एक प्रकारची प्रसिद्धी आहे, जाहिरात आहे. संपत्तीच्या बळावर गरजू लोकांची काही नड भागवायची आणि त्यांच्यावर कृतज्ञता लादून स्वतःचे नाव मिरवून घ्यायचं, आणि त्यातही 3 पिढ्यांचा उल्लेख साधावा, अशी ही बनियेगिरी असते. मंदिराला एखादे चांगले चित्र भेट म्हणून द्यावे आणि त्यात आपल्या धंद्याची किंवा दुकानाची जाहिरात करून घ्यावी, हे याचं क्षुद्रतम उदाहरण आहे असं वरदानंद भारती म्हणतात. माणसाने अशी थोरवी संपादन केली पाहिजे की त्याने स्वतः प्रयत्न न करताही लोकांनी पिढ्यानपिढ्या त्यांचे गुण गात राहिले पाहिजे. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, शिवाजी महाराज, अहिल्याबाई ही त्यांची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. अहिल्याबाईंचं आपल्याला माहिती आहे की आज अगदी महाराष्ट्रातला कुठलीही नदी घ्या तुम्ही, पवित्र नद्यांमध्ये ज्या गणल्या जातात, की गोदावरी असो, कृष्णा असो, या नर्मदा असो, इथे ज्यांनी ते घाट बांधलेले आहेत, हे अहिल्याबाईंनी बांधलेले. धर्मशाळा त्यांनी बांधल्यात.
गायी ब्राह्मणांचा त्यांनी उद्धार केलेला आहे. काशीपर्यंत घाट बांधलेले अहिल्याबाई होळकरांनी. प्रयागराज आणि कुठे कुठे काय काम केलेलं नाहीये. अहिल्याबाई होळकरांचं चरित्र आपण अभ्यासलं पाहिजे. अत्यंत म्हणजे खरं वैधव्य आलं होतं. आणि त्या सती जाणार होत्या. त्या सासऱ्यांनी त्यांना सांगितलं, तू सती जाऊ नकोस, पुढे हे सगळं तुला करायचंय. आणि मग पुढे अहिल्याबाईंनी ते राज्य केलं आणि वाढवलं. आणि धर्मरक्षण करणाऱ्यांमध्ये अहिल्याबाईंचं नाव फार अग्रणी. आपण त्यांचं चरित्र जरूर वाचावं. कधी आपल्याला वेळ आली तर आपणही त्याचा अभ्यास करूया. असो की अशी त्यांनी माणसाने थोरवी संपादन करावी. पिढ्यानपिढ्या त्याचे गुण गायले पाहिजे. पुन्हा इथे ते उदाहरणं देतात शंकराचार्यांचं सुद्धा. आणि शील, चारित्र्य, कर्तृत्व, त्याग, औदार्य, पराक्रम, जनहिताची तळमळ आणि इत्यादी सद्गुणांच्या बळावरती प्राप्त होत असते. हे सद्गुण केव्हा तरी निमित्ताने प्रगट होऊन चालत नाही, तर ते सद्गुण हाच माणसाचा स्वभाव बनावा लागतो. माणसाचा स्वभाव बनला पाहिजे. आणि एक गोष्ट आहे, सद्गुणी माणसांचं दुर्गुणी लोकांशी टिकत नाही. आणि दुर्गुणी माणसांना सद्गुणी लोक सहन होत नाही. हे पण आपण बघू शकतो. किंवा ती कटकट करणारी माणसं वाटतात, पण वास्तविक ती शिस्त असते. आपण गोंदवल्याला जा, प्रसादाच्या रांगेत आपण उभं राहतात ना, आपण ते आपल्याला असं निवांत उभं राहू नाही देत. एक जण असते तिथले जे सेवक असतात ते सांगतात, ते रामाचं नाव घ्या, तिथे जप करा. नुसतं आता माझा नंबर कधी येईल याची वाट बघत बसू नका. आणि तिथे रांगेत उभं असताना सुद्धा श्रीराम जयराम जय जयरामचा ते जप करायला सांगतात. तर ही शिस्त आहे, सद्गुण आहे. लोकांना वाटतं काय होतं, माझ्या पोटात भुकेचे कावळे इथे ओरडायला लागलेले किंवा ते सगळं जंगल माजले भुकेचं. आणि पण तसं नाहीये. की परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये अनेक गोष्टींचा आपल्याला म्हणजे भोग लालसा ज्या गोष्टी असतात त्याचा आपल्याला विसर पडू शकतो. आणि म्हणून नामस्मरणाचं महत्व असण्याचं हे एक कारण आहे. आता त्याग, श्रम आणि सातत्य याच्यामध्ये सुद्धा त्याग आणि श्रम याच्यात सुद्धा सातत्य पाहिजे. श्रीमंतांचे आणि सत्ताधाऱ्यांचे पुतळे उभारले जातात, त्याखाली नावे झळकतात, पण कधी कधी ती माणसंही माहिती नसतात आणि कोण हे विचारायचा प्रसंग येतो. कारण त्याचं कारण ते कीर्तीच्या लालसेने केलेलं असतं. नावांची पाठी पाहावी आणि हे नाव कोणाचे असा एक विचारण्याचा जर का प्रसंग आला, यावरूनच ते विकत घेतलेलं आहे. आणि त्यांच्या त्या कमी प्रतीच्या कीर्तीचं मोल हे कळून येतं. जाहिरातींचे जे आपले हे बघतो आपण पॅम्पलेट्स, इथे सुद्धा बघतो, रस्त्याने चालताना कोणी काही दिलं तर ते अजून फेकून दिलेले जातात, ते पायदळीत उडवले जातात. पण ही नावे दगडात खोदून भिंतीत बसवलेली असतात, त्यामुळे ती पायदळीत उडवली जात नाही इतकंच वास्तविक. नाहीतर त्याचं मोलही तेच आहे की जे त्या कागदांचं आहे. आणि जनमानसातून बाहेर फेकलेली गेलेली असताना नाव समोर दिसले तरी व्यक्ती आणि स्मरणे ही एक प्रकारे पायमल्लीच नाही का, असा प्रश्न वरदानंद भारती विचारतात. हा त्याग आणि हे कष्ट जे आहेत ही स्वसुख निरपेक्षता, हे परिश्रम म्हणजे चंदनासारखे झिजणे कोणाकरता असावे, या प्रश्नाचं उत्तर देताना समर्थ म्हणतात की तुझ्या वर्तनाने, तुझ्या कृतीने सज्जनांचे अंतःकरण प्रसन्न झाले पाहिजे, त्यांच्या मनाला समाधान झाले पाहिजे. आणि प्रयत्नशिला पुढे ठेवलेले हे ध्येय महत्वाचे आहे. कारण कारण स्वतःच्या धनेशणा, दारेशणा आणि लोकेशणेसाठी लोक नाना प्रकारचे कष्टच करत असतात. कधीही समाधान न पावणाऱ्या, तृप्त न होणाऱ्या, पुरेसं झालं तरी पुष्कळ केलं असे न म्हणणाऱ्या, जामात जठर जायसाठी, जामात म्हणजे जावई, जावई, जठर म्हणजे पोट, आणि जाया म्हणजे पत्नी, यांच्यासाठी अहोरात्र राबणारे मानवी जीव या जगात पुष्कळ आहेत. अतिश्रमामुळे त्यांना क्षय होतो. पण हे झिजणे हे चंदनासारखं नसतं. तर चंदन जसं देवपूजेसाठी झिजतं, तसं माणसाचे श्रम, त्याचे कष्ट हे सज्जनांच्या तोषांसाठी असले पाहिजेत. सज्जन हा तोंडाने बोलत नाही, तो सहसा कोणाला जिभेने वाईट म्हणत नाही, पण त्याचंही अंतःकरण चांगल्या कृतीने सुखावते आणि वाईट वर्तनाने दुखावते. म्हणून समर्थ सज्जनांच्या अंतःकरणाचा उल्लेख इथे आवर्जून करतात. आणि तोंडपुंजांनी केलेली स्तुती, दुर्जनांनी केलेली निंदा आणि सज्जनांचं मौन व कौतुक यांचं स्वरूप समजावून घेतलं पाहिजे. फार महत्वाचं आहे. आपण नेहमी स्तुतीला बोलतो, अरे वा किती छान, पण तो सावध होण्याची वेळ असते. लक्षात ठेवा, सावध याच्यासाठी तो भले खूप स्वच्छ मनाने करत असेल, पण आपल्या मनात आपल्याबद्दल आपला अहंकार जागा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. निंदेच्या बाबतीत या केली तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे ही आपल्यातले दोष दूर करण्याची आपल्याला एक
संधी मिळालेली असते हे नेहमी लक्षात ठेवावं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मागे आपण बोलून आलोय, निंदकाचे घर असावे शेजारी म्हणून. फार छान अभंग आहे. ते म्हणतात निंदक माझ्या शेजारीच असावा कायम, तो मला नेहमी जागा करत असतो. काहीच त्याच्यात तथ्य नसेल सोडून द्यावं, हरकत नाही. परंतु त्याचा त्याआधी त्याच्यावरती विचार करून अभ्यास करून खरोखर तसं असेल तर आपण कुठलंही कारण न देता आपल्यातला तो दोष दूर होईल याची आपल्याला एक ती संधी मिळालेली असते. आणि तरच आपल्याला योग्य वागणं कसं असतं हे कळेल. नाहीतर मग शेवटी आपल्या मनात आपल्याबद्दल आत्मवंचनच निर्माण होईल. मला असं वाटतं आपण हे चौथं सत्र असेल या श्लोकांवरती विचार करताना. पहिली सत्र जी 10-10 मिनिटाची होती आणि आज आपण जवळपास याच्यावरती पाऊण तास खर्च करत आहोत. हा श्लोक खर तर रोज सकाळी घरातून बाहेर पडताना आठवण्याचा श्लोक आहे असं वाटावं. कारण आपले हे कर्मप्रधान श्लोक आहेत. सुरुवातीचे 1 ते 30 मधले जे श्लोक आहेत ते सगळे कर्मप्रधान श्लोक आहेत. या कर्मांनीच आपल्या पुढचं सगळं प्रारब्ध जर का बांधलं जाणार असेल तर आपण त्यासाठी किती सावध असावं. म्हणून रोज सकाळी बाहेर पडताना, घरातनं बाहेर पडताना किंवा घरात जर का असलो तर आपल्या प्राथमिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर या श्लोकाची आपण आठवण ठेवली पाहिजे की देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना ह्याची क्रिया धरावी. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. एवढं बोलून मी इथं सांगतो आणि पुढच्या सत्रामध्ये आपण नवीन श्लोक घेऊया. अजून कोणाला काही याबद्दल काही सांगायचं असेल तर आपण जरूर सांगावं असं मला वाटतं. आपल्याकडे वेळ आहे अजून. नाहीतर मग संजय मालशे यांनी आत्मषटक म्हणावं असं मला वाटतं. डॉक्टर साहेब आज नाही आहेत. मी पुन्हा एकदा मागे सांगितलं त्याप्रमाणे एक 11व्या क्रमांकाच्या बॅट्समॅनला बॅटिंग करायची वेळ आली आहे. तो किती तंत्रशुद्ध करणार हा एक वेगळा प्रश्न आहे. केली तरी नाही केली तरी तो किती टिकणार हा एक वेगळा प्रश्न आहे. त्याप्रमाणे माझी ही सेवा मी इथे आता केवळ आपला दासबोध अभ्यास वर्ग चिंतनाचा हा जो वार आहे, रविवारची ही जी आपली वेळ आहे एकत्र बसून ही व्हावी म्हणून हा प्रयत्न मी केला. इथे मी थांबतो. आपल्याला विचार मांडायचे असतील तर आपणही मांडा, नाहीतर मग मालशींनी एक अर्ध्या मिनिटांनी आत्मषटक सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. आत्मषटक म्हणायला सुरुवात करू आपण. नो बुद्धिहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वा पाणिपादौ न चोपस्थपायुः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम्।